सेल 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 आता आपल्या शगुन कलेक्शनचा सेल जोरात सुरू, तोही तब्बल 10 ते 60% सेल. चला तर मग आपल्या राजगुरुनगर नगरीच्या कापड व्यवसायातील विश्वसनीय नाव म्हणजे शगुन कलेक्शन. तर मग आजच भेट द्या शगुन कलेक्शनला. आमचा संपर्क 97 63 17 12 36. तर आपली सत्ता सुद्धा जाणार आहे आणि मग शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायचा. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पण आज राष्ट्रपतीकडून मंजूर व्हायचा. मला सांगा, या लोकशाहीमध्ये जर आंदोलनाच्या माध्यमातून जर कोणी न्याय मागणार असेल तर ह्या देशातील सत्ता, या देशातले राज्य करणारे राज्यकर्ते त्यांना छेडून टाकायची जर भूमिका घेत असतील तर उद्याच्या काळात तुमच्या आमच्यासारखा तरुण त्या ठिकाणी गप्प असणार नाही. तो रस्त्यावर उतरेल. म्हणजे शिक्षक आता या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा मंजूर व्हायचा आहे. ज्या 20 लोकांच्या मुलांच्या आत्महत्या झाल्या, त्या आंदोलनामध्ये काही लोकांचा लाठीचार्ज झाला, काहींचा जीव गेला, त्या लोकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी त्या ठिकाणी अभिजित आणि वांचू आणि त्या ठिकाणच्या आंदोलकांनी केलेली आहे. त्याची वाट पाहतोय. तर झालं नाही तर हे आंदोलन उद्याच्या काळात अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे. आणि म्हणून या निमित्ताने सरकारला निर्णय देत असताना, सल्ला देत असताना एकच मला वाटतं, किती लोकांचा अजून तुम्ही हिंमत पाहणार, किती लोकांना अजून तुम्ही दळपणार, किती त्यांना असं वाटायला लागलंय प्रत्येक राज्यात तोडफोड केली, सत्ता आपल्याकडं, खासदार आपल्याकडं, आमदार आपल्याकडं, तसंच आपण सगळी भूमिका करू. पण त्यांचं नशीब आता तरुणांनी ही आंदोलन हातात घेतली. तरुणांची काय करणार, त्याच्या डोक्यावर छप्परच नाही तर उडून जाण्याची भीती काय वाटायची कारण आहे. त्या तरुणांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरायची भूमिका घेतली. पुढच्या काळामध्ये मोदी सरकारने अशा पद्धतीचं जर पाऊल टाकलं तर त्या ठिकाणी उद्याच्या काळातली क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. इथून पुढच्या काळामध्ये जर त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, आंदोलन अजूनही पुढे चालू ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. माननीय उद्धव साहेब त्या ठिकाणी बोलता बोलता दिल्लीला जाऊन त्यांनी म्हणलं, आम्ही इतर वेळेस सर्वसामान्यांच्या विषय घेऊन रस्त्यावर उतरत असतो, कारण आम्हाला प्रश्न पडतो की आपण भूमिका घ्यायची कुणासाठी. ती भूमिका ज्यांच्यासाठी घेतोय ते पेटून उठणार नसाल तर ती भूमिका काय कामाची. पण त्या ठिकाणचं अभिजित दिप्तेच्या माध्यमातून ते आंदोलन चाललंय. तरुणांचे हात तिला ओळख दिले ते पाहून स्वतः कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब चिष्टा म्हणले, होय व्यासपीठावरील सर्वच मान्यवर असतील, माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी असतील, सर्वांनाच मी या ठिकाणी धन्यवाद देते. आज आपण सर्वजण या ठिकाणी आंदोलनासाठी जमलेलो आहोत. आपला विषय आहे आजचा की पेपर फुटलेले आहे. माझी सरकारला विनंती आहे की हे जे काही नीटचे पेपर फुटले याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी. ज्यांच्याकडून ही पेपर फुटीचे काम झालेले आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण अनेक गोरगरीब मुलं शिक्षण घेण्यासाठी येत असतात, त्यांचे आई वडील देखील खूप कष्ट करत असतात आणि प्रत्येक जण श्रीमंतच असतं असं काही नाही. अगदीच लहानातल्या लहान गरीब घरातून सुद्धा ही मुलं शिक्षण घेण्यासाठी इथपर्यंत येत असतात. आणि काही तासांपूर्वी जर का विद्यार्थ्यांना कळत असेल की आपली नीट आपण जी परीक्षा देणार होतो ते पेपर लीक झालेले आहेत, फुटलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होत असतील. अनेक विद्यार्थ्यांनी तर आत्महत्या या प्रकरणासारखे केलेलं आहे. एकदा जर प्रयत्न करत असतील विद्यार्थी, त्यांना पुन्हा पुन्हा जर का असे पेपर जर का फुटत असतील तर त्यांनी करायचं काय. हा फक्त विद्यार्थ्यांवरती नाही तर त्यांच्या आई वडिलांवरती देखील होणारा परिणाम आहे. मी यांचा निषेध करते की यांनी लवकरात लवकर, सरकारला माझी विनंती आहे की यांनी या सर्व प्रकरणावरती कारवाई करायची. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज के जय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विनंती करत आहे. भूमीमध्ये जमलेले सगळे राहणारी ही सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकारचा जाहीर निषेध करतो. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य ज्यांनी उद्ध्वस्त केलं, या सरकारचा, शिक्षण मंत्र्यांचा, पंतप्रधानांचा, गृहमंत्र्यांचा, सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो.
आपण सगळेजण गेले 26 दिवस सोशल मीडियाला सगळ्या चॅनल्सवर दिल्लीची परिस्थिती बघत आहोत. काही अतिशय भयानक विलक्षण, अगदी मन हिलावून टाकणारी एक परिस्थिती या देशाने बघितलेली आहे. खरं तर आता या टप्प्यामध्ये जर शिक्षण मंत्री राजीनामा दिला नसता तर नेपाळची पुनरावृत्ती या देशामध्ये होती की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि जी लोक पंतप्रधानांच्या विरोधात बोलतात, जी लोक गृहमंत्र्यांच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर रासुका लावण्याचं त्यांनी आता षडयंत्र केलेलं आहे. परंतु मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जाहीर त्यांच्या विरुद्ध बोलतो. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होऊन चालणार नाही, त्यांचा राजीनामा झालेला आहे. परंतु या देशाचे पंतप्रधान, अनपढ पंतप्रधान, अशिक्षित पंतप्रधान यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे. या देशाचे पूर्वी असलेले तडीपार गृहमंत्री यांच्या विरोधात बोलल्यानंतर रासुका लागला जातो. त्यांची जी परिस्थिती बघितल्यानंतर या देशाचे विद्यार्थी ज्यावेळी सगळे जंतर मंतरवर गेले, केवळ विद्यार्थी नव्हे, त्यांना समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी अगदी नागालँड, अरुणाचल प्रदेश, केरळापासून कर्नाटकापासून विद्यार्थ्यांबरोबर वयोवृद्ध लोक, नऊवारी नेसलेल्या माझ्या महिला माता भगिनी त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना सपोर्ट केला. या लोकांना तुम्ही काठ्याने मारलं, त्यांची डोकी फोडली. या गृहमंत्र्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर मागणी करतो. काय बघतो आहोत आपण? या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हुतात्मा राजगुरू, हुतात्मा बाबू यांनी देखील आपल्या रक्ताचे त्या ठिकाणी कारंजे उडवली. आणि या भूमीमधून ज्यावेळी आपण एकत्र येऊन हे सगळे बघत असतो, अतिशय तुम्हाला सांगतो मन विदारक होऊन जाते. अतिशय असं मनामध्ये विद्रोह होऊन असं वाटतं की आज मागाशी लक्ष्मणरावांनी सांगितलं की जंतर मंतरला जाऊन या सगळ्या प्रशासनाचं, यांचं, या सगळ्या लोकांनी येऊन एक काहीतरी चांगला त्यांना प्रसाद द्यावा असं या ठिकाणी वाटतं. या देशाच्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या सरन्यायाधीशांनी म्हणावं, या देशातील विद्यार्थी, या देशातील बेरोजगार तरुण हे कॉक्रोच आहेत. लाज वाटली पाहिजे या लोकांना. यांना देखील या पदावर बसायची यांची नैतिक, अजिबात नैतिकता नाही, यांची लायकी नाही. यांनी देखील राजीनामा देऊन या ठिकाणी ही आपली जबाबदारीची, संविधानाची महत्वाची पद आहे, या पदासाठी राजीनामा देऊन बाजूला झालं पाहिजे. अतिशय वाईट गोष्टी आपण घालताना बघत आहोत. अहो, विद्यार्थी आमच्या ज्यांच्या सॅकमध्ये पुस्तक आहेत, पाण्याची बाटली आहेत, त्यांना तुम्ही सांगताय आतंकवादी आहेत, त्यांना तुम्ही सांगताय दहशतवादी आहेत, त्यांना तुम्ही सांगताय यांना पाकिस्तानचं फंडिंग होतंय, त्यांना तुम्ही सांगताय चायनाचं फंडिंग होतंय. लाजा वाटल्या पाहिजे त्या सरकारला, सरकारमध्ये बसलेल्या जबाबदार मंत्र्यांना. लायकी नाही, सगळ्या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत. अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि हे सरकार जनतेच्या विरुद्ध सरकार आहे. काही दोन लोक देश विकायला बसले तर दोन लोक देश खरेदी करायला बसलेत. सगळे शासकीय जे प्रकल्प आहेत या लोकांनी विकून टाकले. पुढचे 5 वर्ष जर तुम्ही बघितलं, विद्यार्थी एकत्र आलेले आहेत, विद्यार्थी आले आहेत, अगदी 90 वर्षापर्यंतचे वयोवृद्ध लोक एकत्र येऊन आज खऱ्या अर्थानं त्या जंतर मंतरवर जाऊन बसलेल्या त्या सगळ्या लोकांना आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो. राजे जुन्नर तालुक्यातले 150 लोक, आपले तालुका प्रमुख देखील जंतर मंतरवर अभिजित लिपके आणि आदरणीय सोनम वागचूर सर यांना पाठिंबा देण्यासाठी ताई गेलेले आहे. त्यांचे देखील फोटो आलेले आहेत आणि लाईव्हला होते. आणि 2 दिवसामध्ये परिस्थिती बघू, नाही तर आपण देखील अजून गाड्या भरून त्या ठिकाणी जंतर मंतरवर जाऊन त्या लोकांना आपण पाठिंबा देऊ. पण ही जी परिस्थिती थांबली नाही तर खऱ्या अर्थानं पुढचा काळ तुमच्या आमच्यासाठी अतिशय धोक्याचा आहे. लोकशाही पूर्णपणे मृत झालेली आहे, मेलेली आहे. या लोकशाहीला फक्त श्रद्धांजली व्हायची बाकी राहिलेली आहे आणि ती श्रद्धांजली आता आपण या निमित्ताने वाहिली तरी काही वावगं ठरणार नाही. पूर्णपणे लोकशाहीचं वाटोळ केलेलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या आंदोलनाची खिल्ली उडवतात. त्यांना देखील नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी देखील आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि कुठेतरी आपल्या अमृता मामी बरोबर जाऊन एखादी पिक्चर शूटिंग करावी असा मी त्यांना सल्ला देईल. अतिशय भयानक परिस्थिती आहे. त्यामुळं आजचं हे आंदोलन हे फक्त खेड तालुक्यापुरतं जरी असलं तर भविष्य काळामध्ये या आंदोलनाची व्याप्ती अतिशय मोठी होणार आहे, वाढणार आहे. त्यामुळं या सरकारचा, राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा जाहीर या ठिकाणी आम्ही निषेध करतो.
केवळ धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा आम्हाला चालणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देखील राजीनामा द्यावा अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे. आपण सगळेजण उपस्थित झालात, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी निवेदन देण्याचा कार्यक्रम होणार आहे. आदरणीय खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.